मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। आज मन की बातच्या आणखी एका भागाद्वारे आपण एकत्र येत आहोत। 2022 या वर्षामधली ही पहिली मन की बात आहे। आज आपण पुन्हा एकदा अशा चर्चा करणार आहोत ज्या आपला देश आणि देशवासियांच्या सकारात्मक प्रेरणा आणि सामूहिक प्रयत्नांशी संबंधित आहेत। आज आपले पूज्य बापू महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी आहे। 30 जानेवारी हा दिवस आपल्याला बापूंच्या शिकवणीचं स्मरण देतो। काही दिवसांपूर्वीच आपण प्रजासत्ताक दिनही साजरा केला। दिल्लीमध्ये राजपथावर आपल्या देशाचं शौर्य आणि सामर्थ्य यांची झलक दर्शवणारे चित्ररथ पाहून सर्वांच्या मनात उत्साह आणि अभिमान दाटून आला। एक बदल आपण पाहिला असेल। आता प्रजासत्ताक दिन सोहळा 23 जानेवारी म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी सुरू होईल आणि 30 जानेवारीपर्यंत म्हणजे गांधीजींच्या पुण्यतिथीपर्यंत सुरू राहील। इंडिया गेटवर नेताजींचा डिजिटल पुतळा स्थापन करण्यात आला आहे। देशानं याचं ज्या प्रकारे स्वागत केलं, देशाच्या कानाकोपऱ्यातून आनंदाची जी लकेर उमटली, प्रत्येक देशवासियानं ज्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या अविस्मरणीय आहेत। मित्रहो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देश या प्रयत्नांच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय प्रतीकांची पुनर्स्थापना करत आहे। आपण पाहिलं की इंडिया गेट जवळची अमर जवान ज्योत आणि जवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावरची प्रज्वलित ज्योत या एकत्रित करण्यात आल्या। या भावुक क्षणी अनेक देशवासीय आणि शहीदांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले। राष्ट्रीय युद्ध स्मारकात देशाच्या स्वातंत्र्यानंतर शहीद झालेल्या शूरवीरांची नावं कोरली आहेत। लष्कराच्या काही माजी सैनिकांनी मला पत्र लिहून कळवलं की शहीदांच्या स्मारकासमोर प्रज्वलित होत असलेली अमर जवान ज्योत शहीदांच्या अमरत्वाचं प्रतीक आहे। खरोखरच अमर जवान ज्योतीप्रमाणेच आपले शहीद, त्यांची प्रेरणा आणि त्यांचं योगदानही अमर आहे। मी आपणा सर्वांना सांगेन की जेव्हा संधी मिळेल तेव्हा राष्ट्रीय युद्ध स्मारकाला आवर्जून भेट द्या। आपले कुटुंबीय आणि मुलांनाही घेऊन जा। इथे आपल्याला आगळीच ऊर्जा आणि प्रेरणा यांची प्रचिती येईल। मित्रहो, अमृत महोत्सवाच्या या आयोजनांच्या दरम्यान देशात अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान करण्यात आले। एक आहे तो म्हणजे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार। हा पुरस्कार बालवयातच धाडसी आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या मुलांना मिळाला आहे। आपण सर्वांनी या पुरस्काराबाबत आपल्या घरात आवर्जून माहिती दिली पाहिजे। यातून आपल्या मुलांनाही प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या देशाचं नाव उज्ज्वल करण्याचा उत्साह निर्माण होईल। देशात नुकतीच पद्म पुरस्कारांचीही घोषणा झाली। पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या नामावलीत अशी अनेक नावं आहेत ज्यांच्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही। हे आपल्या देशातले प्रसिद्धीपासून दूर असलेले असे अनामवीर आहेत ज्यांनी सर्वसामान्य परिस्थितीमध्ये असामान्य कार्य केलं आहे। उत्तराखंडमधल्या अशाच बसंती देवीजी यांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं आहे। बसंती देवी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सदैव संघर्ष केला। कमी वयातच त्यांच्या पतीचं अकाली निधन झाल्यानंतर त्या एका आश्रमात राहू लागल्या। आश्रमात राहून त्यांनी नदी वाचवण्यासाठी संघर्ष केला आणि पर्यावरणासाठी बहुमोल योगदान दिलं। त्यांनी महिला सबलीकरणासाठीही मोठं काम केलं आहे। अशाच प्रकारे मणिपूरच्या 77 वर्षाच्या लॉरेम्बम बिनो देवी गेल्या अनेक दशकांपासून मणिपूरच्या लिबा टेक्सटाईल आर्टचं संरक्षण करत आहेत। त्यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं आहे। मध्य प्रदेशच्या अर्जुन सिंह यांना बैगा आदिवासी नृत्यकलेला ओळख प्राप्त करून दिल्याबद्दल पद्म सन्मान मिळाला आहे। पद्म सन्मान प्राप्त करणारी आणखी एक व्यक्ती आहे श्रीमान अमाई महालिंगा नाईक। हे कर्नाटकमध्ये राहणारे एक शेतकरी आहेत। त्यांना काही लोक टनेल मॅन असंही म्हणतात। त्यांनी शेतीमध्ये असे काही कल्पक प्रयोग केले आहेत
जे पाहून कुणीही अचंबित होईल. हैरान रह जाए। इनके प्रयास त्यांच्या प्रयत्नांचा छोट्या शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होत आहे. ऐसे और भी असे आणखीही कैक अनामवीर आहेत ज्यांचा देशानं त्यांच्या योगदानासाठी गौरव केला आहे. आप जरूर आपणही त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. इनसे हमें जीवन में यातून आपल्याला जीवनात बरंच काही शिकायला मिळेल. मेरे प्यारे देशवासी, माझ्या प्रिय देशवासियांनो, महोत्सव अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वजण मला अनेक पत्र आणि मेसेज पाठवत असता, कई सुझाव अनेक सूचनाही करत असता. इसी श्रृंखला याच नित्यक्रमात ऐसा मला काही अविस्मरणीय अनुभव आले. अविस्मरणीय है। मला 1 कोटीहून जास्त मुलांनी ज्यादा बच्चों ने आपली मन की बात अपने मन की बात पोस्ट कार्डद्वारे लिहून पाठवली आहे. लिखकर भेजी है। ये ही 1 कोटी पोस्ट कार्ड्स देश के अलग देशाच्या वेगवेगळ्या भागातून आली आहेत, विदेश से भी आए परदेशातूनही आली आहेत. समय निकालकर वेळात वेळ काढून यातली बरीचशी पत्र वाचण्याचा मी प्रयत्न केला. प्रयास किया है। इन पोस्ट देशाच्या भविष्याप्रती के दर्शन आपल्या नव्या पिढीचे विचार किती व्यापक आणि थोर आहेत याची प्रचिती या पोस्टकार्ड्समधून येते. मैंने मन की बात के मी मन की बातच्या श्रोत्यांसाठी काही पोस्टकार्ड्स निवडली आहेत श्रोते में आपसे आणि मी त्याबाबत आपल्याशी बोलू इच्छितो. जैसे असंच एक आसाममधल्या गुवाहाटी इथून रिद्धिमा रिद्धिमा स्वर्गीयारीचं हे पोस्टकार्ड आहे. रिद्धिमा क्लास 7 की रिद्धिमा 7वीची विद्यार्थिनी आहे उन्होंने लिखा आणि तिने लिहिलंय की स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षात एक असा भारत ती पाहू इच्छिते जो दुनिया का जो जगातला सर्वात स्वच्छ देश असेल, आतंकवाद से जो दहशतवादापासून संपूर्णपणे मुक्त असेल, 100% साक्षर देशात त्याचा समावेश असेल, जो पूर्णपणे अपघात मुक्त असेल आणि शाश्वत तंत्रज्ञानातून अन्न सुरक्षा राखण्यात सक्षम असेल. रिद्धिमा रिद्धिमा, हमारी बेटी आपल्या देशाच्या कन्या जो विचार करतात, सपने जी स्वप्न देशासाठी पाहतात, वो तो पूरे ती तर पूर्ण होतातच. जब सब जेव्हा सर्वांचे प्रयत्न एकवटतील, आपकी युवा आपली युवा पिढी हे लक्ष्य समोर ठेवून काम करेल, तो आप तेव्हा आपण जसा भारत घडवू इच्छित आहात तसा नक्कीच घडेल. एक पोस्टकार्ड मुझे एक पोस्टकार्ड उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथल्या नव्या वर्माकडूनही आला आहे. नव्या ने लिखा नव्यानं लिहिलंय उनका की तिचं स्वप्न 24 2047 मध्ये अशा भारताचं आहे जिथे सर्वांना सन्मानाचं जीवन मिळावं, जहां किसान जिथे शेतकरी समृद्ध असावा आणि भ्रष्टाचाराला थारा नसावा. नव्या नव्या देश के लिए देशासाठीचं आपलं स्वप्न अतिशय प्रशंसनीय आहे. है। इस या दिशेनं देश झपाट्यानं वाटचालही करत आहे. आपने भ्रष्टाचार मुक्त भारताचा उल्लेख आपण केला. भ्रष्टाचार तो भ्रष्टाचार एखाद्या वाळवीप्रमाणे देश पोखरून काढतो. उससे मुक्ति के त्यापासून मुक्त होण्यासाठी 2047 ची वाट कशाला पाहायची? काम हे काम आपण सर्व देशवासियांनी आजच्या युवा पिढीनं मिळून करायचं आहे, लवकरात लवकर करायचं आहे. इसके लिए आणि त्यासाठी सर्वात आवश्यक हे आहे कर्तव्यों को प्राथमिकता ते म्हणजे आपण आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्यायला हवं. जिथे कर्तव्य बजावण्याची जाणीव असते, कर्तव्याला सर्वात पहिलं प्राधान्य दिलं जातं, तिथे भ्रष्टाचार फिरकतही नाही. साथियों एक मित्र हो, पोस्टकार्ड आणखी एक पोस्टकार्ड माझ्या समोर आहे. चेन्नई से चेन्नईमधून मोहम्मद इब्राहिम यांचं. इब्राहिम इब्राहिमला 2047 मध्ये भारताला संरक्षण क्षेत्रातली एक सामर्थ्यवान शक्ती म्हणून पाहण्याची इच्छा आहे. वो चाहते हैं त्यांना असं वाटतं चंद्रमा की चंद्रावर भारताचा स्वतःचा संशोधन तळ असावा मंगल पर आणि मंगळावर मानवी वस्ती वसवण्याचं काम भारतानं सुरू करावं. साथी त्याचबरोबर इब्राहिम आपली वसुंधरा प्रदूषण मुक्त करण्यातही भारताची मोठी भूमिका पाहू इच्छितात. इब्राहिम ज्या देशाकडे आपल्यासारखे युवा वर्ग आहे त्या देशासाठी काहीच अशक्य नाही. साथियों मित्रहो, सामने माझ्यासमोर आणखी एक पत्र आहे. मध्य प्रदेश मध्य प्रदेशमधल्या रायसेनच्या सरस्वती विद्या मंदिरात 10वीत शिकणारी विद्यार्थिनी भावना हिचं. से पहले तो मैं सर्वप्रथम मी भावनाला सांगू इच्छितो आप की ज्या प्रकारे जिस आपण पोस्टकार्ड तिरंग्यानं सजवलं आहे तरह से सजाया ते मला खूपच आवडलं. अच्छा लगा। भावना भावनानं क्रांतिकारक शिरीष कुमार बद्दल लिहिलं आहे. साथियों
मित्र हो, गोवा से मला गोव्याहून लॉरेन्शियो लॉरेन्शियो परेराचं पोस्टकार्डही मिळालं आहे. की क्लास 12 ही 12वीची विद्यार्थिनी आहे. इनके पत्र का या पत्राचा विषय सुद्धा स्वातंत्र्याचे अनामवीर हाच आहे. मैं इसका हिंदी मी याचा हिंदी आशय आपल्याला सांगतो. इन्होंने लिखा यात लिहिलं आहे, भिकाजी भिकाजी कामा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या शूर महिलांपैकी एक होत्या. एक थी. उन्होंने त्यांनी मुलींच्या सबलीकरणासाठी देश परदेशात अनेक मोहिमा राबवल्या, अनेक प्रदर्शनं भरवली. निश्चित तौर निश्चितच भिकाजी कामा या स्वातंत्र्य लढ्यातल्या सर्वात धाडसी महिलांपैकी एक होत्या. 1907 1907 मध्ये त्यांनी जर्मनीत जर्मनी में तिरंगा फडकवला होता. इस तिरंगे को हा तिरंगा बनवण्यात ज्या व्यक्तीनं त्यांना साथ दिली उनका साथ ती व्यक्ती होती वो थे श्री श्यामजी कृष्ण वर्मा. श्री श्यामजी कृष्ण श्री श्यामजी कृष्ण वर्माजी यांचं निधन 1930 मध्ये जिनिव्हा इथं झालं. उनकी अंतिम त्यांची अंतिम इच्छा होती की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या अस्थी भारतामध्ये आणल्या जाव्यात. वैसे तो खरं तर 1947 1947 मध्ये स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांच्या अस्थी भारतात परत आणायला हव्या होत्या. मात्र हे घडलं नाही. ये काम नहीं हुआ. कदाचित परमात्म्याची इच्छा असावी ये काम मैं करूं. की हे काम मी करावं इस काम का सौभाग्य आणि हे काम करण्याचं भाग्य मुझे ही मिला. मलाच लाभलं. जब मैं गुजरात का मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा 2003 मध्ये त्यांच्या अस्थी भारतामध्ये आणण्यात आल्या. श्यामजी कृष्ण श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या जन्मस्थळी कच्छच्या मांडवी इथं एक स्मारक उभारण्यात आलं आहे. साथियों मित्रहो, भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह फक्त आपल्याच देशात आहे असं नाही. भारत के मला भारताचा मित्र असलेल्या क्रोएशिया या देशातूनही 75 पोस्टकार्ड्स आली आहेत. क्रोएशियाच्या जाग्रेब इथल्या स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी ही 75 कार्ड्स भारताच्या जनतेसाठी पाठवली आहेत और आणि अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मैं आप सभी देशवासियों की तरफ मी आपणा सर्व देशवासियांच्या वतीनं क्रोएशिया आणि तिथल्या जनतेचे धन्यवाद. आभार मानतो. मेरे प्यारे देशवासी, माझ्या प्रिय देशवासियांनो, भारत भारत शिक्षण आणि ज्ञानाची तपोभूमी राहिला आहे. हमने शिक्षा आपण शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरताच मर्यादित ठेवलं नाही, तर जीवनाचा समग्र अनुभव म्हणून त्याकडे पाहिलं. हमारे देश की आपल्या देशाच्या थोर व्यक्तिमत्वांचं शिक्षणाशी दृढ नातं राहिलं आहे. पंडित मदन मोहन मालवीयजी यांनी बनारस बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली, तर महात्मा गांधी यांनी गुजरात विद्यापीठ निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. गुजरात के गुजरातमधल्या आणंद इथं एक खूपच सुंदर स्थान आहे, वल्लभ विद्यानगर. सरदार पटेल के सरदार पटेल यांच्या आग्रहावरून त्यांचे 2 सहकारी भाई काका आणि भिखा भाई यांनी तिथल्या युवा वर्गासाठी शिक्षण केंद्रांची स्थापना केली. इसी तरह अशाच प्रकारे पश्चिम बंगालमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी शांती निकेतनची स्थापना केली. महाराजा गायकवाड़ महाराजा गायकवाड हेही शिक्षणाच्या प्रमुख समर्थकांपैकी एक होते. उन्होंने कई शिक्षण त्यांनी अनेक शिक्षण संस्था उभारल्या करवाया. आणि डॉक्टर आंबेडकर आणि श्री अरबिंदो यांच्यासह अनेकांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित केलं. प्रेरित किया. ऐसे ही अशाच महान व्यक्तींमध्ये एक नाव आहे, ते म्हणजे राजा महेंद्र प्रताप सिंह यांचं. राजा महेंद्र प्रताप सिंहजी यांनी एक तंत्रज्ञान विषयक शाळा स्थापन करण्यासाठी आपलं घरच सुपूर्द केलं होतं. अलीगढ़ त्यांनी अलीगढ आणि मथुरा इथं शिक्षण केंद्रांच्या निर्मितीसाठी मोठी आर्थिक मदत केली. कुछ समय काही दिवसांपूर्वी अलीगढमध्ये त्यांच्या नावाच्या एका विद्यापीठाचं भूमिपूजन करण्याचं भाग्य मला लाभलं. भाग्य प्राप्त हुआ. मुझे मला याचा आनंद वाटतोय की शिक्षणाचा प्रकाश जनतेपर्यंत पोहोचवण्याची ती जिवंत भावना भारतात आजही कायम आहे. आज भी कायम है. क्या तुम्हाला हे माहिती आहे का इस भावना की या भावनेमधली सर्वात सुंदर बाब काय आहे? वो ये है ही बाब म्हणजे शिक्षणाबाबतची ही जागरूकता समाजाच्या प्रत्येक स्तरावर दिसून येत आहे. तमिलनाडु के तामिळनाडूतल्या त्रिपूर जिल्ह्यातल्या उदुमलपेट ब्लॉक इथं राहणाऱ्या तायम्मलजी यांचं उदाहरण तर अतिशय प्रेरणादायी आहे. तायम्मल जी के पास तायम्मलजी यांच्याकडे स्वतःची जमीन नाही. नहीं है. अनेक वर्षांपासून त्यांचं कुटुंब नारियल नारळ पाण्याची विक्री करून आपला चरितार्थ चालवत आहे.
आर्थिक परिस्थिती चांगली नसली लेकिन तरी तायम्मल जी ने तायम्मलजी यांनी आपल्या मुलामुलींना शिक्षण देण्यात कोई कोणतीही उणीव ठेवली नाही. उनके बच्चे त्यांची मुलं चिन्नवीरम चिन्नविरमपिट्टी पंचायत युनियन मिडल स्कूलमध्ये शिकत होती. ऐसे ही एक दिवस स्कूल में शाळेतल्या अभिभावकों पालकांच्या बैठकीत असा विषय निघाला की वर्गांची आणि शाळेची स्थिती सुधारली पाहिजे. स्कूल इंफ्रा शाळेतल्या पायाभूत सुविधा व्यवस्थित केल्या पाहिजेत. जी भी उस मीटिंग तायम्मलजी देखील त्या बैठकीत उपस्थित होत्या. त्यांनी सगळं ऐकलं. बैठक में फिर या बैठकीतली चर्चा शेवटी या कामांना पैसे कमी पडतात या मुद्द्यावर आली. यानंतर तायम्मलजीने जे केलं उसकी त्याची कल्पना सुद्धा कोणी करू शकलं नसतं. जिन तायम्मल जी नारळ पाणी विकून पानी थोडेफार पैसे कमावणाऱ्या तायम्मलजींनी चक्क एक 1,00,000 रुपये शाळेसाठी दान केले. वाकई खरंच ऐसा कर असं करण्यासाठी खूप मोठं मन लागतं. सेवाभाव असावा लागतो. तायम्मल जी का कहना तायम्मलजींचं म्हणणं आहे की सध्या शाळेत 8व्या वर्गापर्यंत शिक्षण होतं. पढ़ाई होती है आता जेव्हा शाळेतल्या पायाभूत सुविधा सुधारतील तेव्हा शाळेत हायर उच्च माध्यमिक वर्गापर्यंत शिक्षण सुरू होईल. हमारे देश में आपल्या देशातल्या शिक्षणाबाबतच्या याच भावनेचं वर्णन मी करत होतो. मैं चर्चा कर रहा था. मला IIT IIT BHUच्या माजी विद्यार्थ्यानं केलेल्या तरह के दान अशाच प्रकारच्या दानाविषयी समजलं आहे. BHU के पूर्व BHUचे माजी विद्यार्थी असलेल्या जय चौधरीजींनी IIT BHU फाउंडेशनला $1 मिलियन यानी करीब म्हणजे जवळजवळ 7.5 कोटी रुपये रुपया डोनेट देणगी दाखल दिले आहेत. साथियों हमारे मित्रांनो, आपल्या देशात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जोडले गेलेले खूप लोक आहेत जो दूसरों जे दुसऱ्यांना मदत करून समाजासाठी आपलं कर्तव्य बजावत आहेत. कर रहे हैं. मुझे बेहद खुशी मला खूप आनंद आहे कि इस तरह की अशा प्रकारचे प्रयत्न उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात खासकर खास करून हमारी आपल्या वेगवेगळ्या IITs मध्ये नेहमी बघायला मिळत आहेत. केंद्रीय विश्वविद्यालय केंद्रीय विद्यापीठांमध्येही इस प्रकार अशा प्रकारच्या प्रेरक उदाहरणांची कमतरता नाही. तरह के प्रयास या प्रकारचे प्रयत्न आणखी वाढवण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबर पासून से पूर्ण देशभरात विद्या विद्यांजली अभियानाची सुरुवात झाली आहे. इसका उद्देश्य याचा उद्देश अलग अलग संगठन वेगवेगळ्या संघटनांकडून CSR आणि खाजगी क्षेत्रातल्या योगदानातून देशभरातल्या शाळांमधल्या शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा आणणं हा आहे. विद्यांजली विद्यांजली अभियान सामूहिक उद्योग आणि जबाबदारीची भावना वाढवत आहे. बढ़ा रही है. अपने स्कूल आपल्या शाळा महाविद्यालयांच्या नेहमी संपर्कात राहणं, अपनी क्षमता आपल्या क्षमतेनुसार काही ना काही योगदान देत राहणं एक ऐसी ही एक अशी गोष्ट आहे जिसका संतोष ज्यातलं समाधान आणि आनंद अनुभव ले. त्याचा अनुभव घेतल्यावरच कळतो. मेरे प्यारे देशवासियों माझ्या प्रिय देशवासियांनो, से प्रेम निसर्गाविषयी प्रेम आणि प्रत्येक जीवाविषयी करुणा ही आपली संस्कृतीही आहे और आणि आपला स्थायी भाव सुद्धा आहे. हमारे इन्हीं संस्कार आपल्या याच संस्कारांची एक झलक तब दिखी मध्य प्रदेशातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातल्या अभयारण्यातली एक वाघीण हे जग सोडून गेली तेव्हा आपल्याला दिसली. इस बागिन को या वाघिणीला लोक कॉलर वाली कॉलरवाली वाघीण असं म्हणत. वन विभाग वन विभागानं टी तिला T15 असं नाव दिलं होतं. बागिन की मृत्यु या वाघिणीच्या मृत्यूनं लोकांना इतकं भावूक केलं की जणू काही त्यांचे आपले कोणीतरी नातेवाईक दुनिया छोड़ हे जग सोडून गेले आहेत. लोगों ने बकायदा लोकांनी वाघिणीचे रीतसर अंतिम संस्कार केले. उसे पूरे संपूर्ण सन्मानानं आणि प्रेमानं तिला निरोप दिला. आपने भी तुम्ही सुद्धा ही छायाचित्र समाज माध्यमांवर नक्कीच पाहिली असतील. पूरी दुनिया संपूर्ण जगात प्रकृति और आम्हा भारतीयांच्या मनात असलेल्या निसर्ग आणि जीवसृष्टीविषयीच्या प्रेमाचं खूप कौतुक झालं. कॉलर वाली बागिन कॉलरवाल्या वाघिणीनं जीवन आपल्या आयुष्यभरात 29 बछड्यांना जन्म दिला और 25 आणि 25 बछड्यांचं संगोपन करून मोठं केलं. हमने आम्ही T15चं जगणं देखील साजरं केलं किया और जब आणि जेव्हा तिनं हे जग सोडलं तेव्हा अत्यंत भावपूर्ण निरोप सुद्धा दिला. भारत के लोगों की हेच तर भारतीय लोकांचं वैशिष्ट्य आहे. हर आम्ही चेतन जीव प्रत्येक सजीवाशी प्रेमानं संबंध जोडतो. ऐसा ही एक दृश्य असंच एक दृश्य आम्हाला यावेळी गणतंत्र प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या संचलनात सुद्धा पाहायला मिळालं. परेड में
या संचलनावेळी बॉडीगार्ड राष्ट्रपतींच्या अंगरक्षक दलातल्या विराट या चार्जर घोड्यानं अपनी आंख आपल्या शेवटच्या संचलनात भाग घेतला. घोड़ा विराट विराट हा घोडा 2003 मध्ये राष्ट्रपती भवनात आला होता और आणि प्रत्येक वर्षी गणतंत्र दिवस प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कमांडंट चार्जर म्हणून आघाडीवर राहत असे. जब किसी विदेशी जेव्हा कुण्या परदेशी राष्ट्राध्यक्षांचं राष्ट्रपती भवनात स्वागत होत असे त्यावेळी देखील तो आपली ही महत्वाची भूमिका बजावत असे. वर्ष यावर्षी सैन्य दिवसाच्या वेळी विराट या घोड्याला लष्कर प्रमुखांकडून कोस प्रशस्तीपत्रक दिलं गेलं होतं. विराट की विराटच्या विराट सेवा पाहून त्याला त्याच्या सेवानिवृत्तीनंतर उतने ही तितक्याच विराटपणे निरोप दिला गेला. मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशवासियांनो, जब एक ने जेव्हा प्रयत्न निष्ठापूर्वक होतात, एक नियत से काम उदात्त वृत्तीनं होतं, उसके परिणाम तेव्हा त्याचे परिणाम देखील चांगलेच दिसून येतात. याचं एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे, ते आसामचं. का नाम आसामचं नाव घेतल्यावर तिथले चहाचे मळे आणि अनेक राष्ट्रीय उद्यानांचा विचार जसा मनात येतो, साथ ही तसंच एक सिंह वन हॉर्न रायनो म्हणजेच एक शिंगी गेंड्याचं चित्र सुद्धा आपल्या मनात उभं राहतं. हमारे मन में उभरती है. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एकशिंगी गेंडा नेहमीच आसामी संस्कृतीचा भाग राहिला आहे. भारतरत्न भूपेन हजारिकाजींचं हे गाणं प्रत्येक मनामनात नेहमीच गुंजत असतं. কাজিরঙার চিরসেউজ পরিবেশ হস্তি ব্যাঘ্ররে পার এক ঘর 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 পৃথিবী তাই পক্ষীর খুদিয়া প্রকাশ মোর কাজিরঙা নয় যে বন্য साथियों इस मित्रांनो, गीत का जो या गीताचा अर्थ खूप सुसंगत आहे. सुसंगत है, इस गीत में या गाण्यात म्हटलं गेलंय की काझीरंगाचा हिरवागार परिसर, हाथी और हत्ती आणि वाघांचं घर, एक सिंह एक शिंगी गेंड्यांची भूमी बघा देखे आणि पक्षी पक्ष्यांचा मधुर आवाज ऐका. असम की विश्व प्रसिद्ध आसामच्या जगप्रसिद्ध हातमागावर विणल्या जाणाऱ्या मुंगा आणि एरी पोशाखात देखील गेंड्यांची प्रतिकृती दिसून येते. दिखाई देती है. असम की संस्कृति आसामच्या संस्कृतीत इतकं महत्त्व असणाऱ्या गेंड्यांना देखील संकटांचा सामना करावा लागत होता. संकटों का सामना करना पड़ता था. 2013 या वर्षात 37 30 आणि 2014 मध्ये 32 गेंड्यांना तस्करांनी मारून टाकलं होतं. इस चुनौती या आव्हानाचा सामना करण्यासाठी पिछले 7 आसाम सरकारनं गेल्या 7 वर्षात विशेष प्रयत्न करून गेंड्यांच्या शिकारी विरुद्ध एक खूप मोठी मोहीम चालवली होती. पिछले 22 गेल्या 22 सप्टेंबरला जागतिक गेंडा दिनाच्या वेळी तस्करांकडून जप्त केली गेलेली 2400हून जास्त शिंग जाळून टाकली गेली होती. यह हा तस्करांसाठी एक सक्त इशारा होता. ऐसे ही प्रयास अशाच प्रयत्नांचा परिणाम म्हणून आता आसाममधल्या गेंड्यांच्या शिकारीची संख्या कमी आ रही खूप कमी झाली आहे. जहां 2000 जिथे 2013 मध्ये सड़क 37 गेंडे मारले गेले होते, त्याच तुलनेत 2020 मध्ये 2 और 2000 आणि 2021 मध्ये फक्त एका गेंड्याची शिकार झाल्याची बाब समोर आली आहे. मी आसामच्या लोकांनी गेंड्यांना वाचवण्यासाठी केलेल्या संकल्पाची प्रशंसा करतो. साथियों मित्रांनो, भारतीय संस्कृति भारतीय संस्कृतीमधील विविध रंग आणि आध्यात्मिक शक्ती हमेशा से यांनी नेहमीच जगभरातल्या लोकांना आपल्याकडे आकर्षित केला आहे. अगर मैं आपसे कहूं जर मी आपल्याला सांगितलं की भारतीय संस्कृती अमेरिका, कनाडा कॅनडा, दुबई, सिंगापूर, पश्चिम युरोप आणि जपानमध्ये खूप लोकप्रिय आहे, तो ये बात आप तर ही गोष्ट आपल्याला खूप सामान्य साधारण वाटेल. हैरानी नहीं होगी. त्यात तुम्हाला काही विशेष आश्चर्य वाटणार नाही. पण जर मी असं सांगितलं की लॅटिन अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंडात देखील भारतीय संस्कृतीचं खूप आकर्षण आहे, तर आपण नक्कीच विचारात पडाल. मेक्सिको मेक्सिकोमध्ये खादीला प्रोत्साहन देण्याची बाब असेल या फिर किंवा ब्राझीलमध्ये भारतीय परंपरांना लोकप्रिय बनवण्याचा प्रयत्न असेल. की बात में हम मन की बात मध्ये आपण या विषयांवर या आधीही चर्चा केली आहे. मैं आपको आज मी तुम्हाला
अर्जेंटिनामध्ये फडकत असलेल्या भारतीय संस्कृतीच्या झेंड्याविषयी सांगणार आहे. अर्जेंटीना में अर्जेंटिनामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचं खूप आकर्षण आहे. 2018 मध्ये केलेल्या अर्जेंटिना दौऱ्यात यात्रा के दौरान मी योग फॉर पीस या योग कार्यक्रमात भाग घेतला होता. अर्जेंटीना में एक संस्था अर्जेंटिनात इथे एक संस्था आहे, हस्तिनापुर फाउंडेशन. को सुनकर के तुम्हाला आश्चर्य वाटेल ना ऐकून, हाँ कुठे अर्जेंटिना आणि तिथे देखील हस्तिनापुर फाउंडेशन. फाउंडेशन यह हे फाउंडेशन अर्जेंटीना अर्जेंटिनातील भारतीय वैदिक परंपरांच्या प्रचारासाठी कार्यरत आहे. स्थापना याची स्थापना 40 वर्षांपूर्वी एक मॅडम प्राध्यापक एडा एल्ब्रेक्ट यांनी केली होती. आज प्रोफेसर आता प्राध्यापक एडा एल्ब्रेक्ट 90 वर्षांच्या होणार आहेत. भारत के साथ भारतासोबत त्यांचा ऋणानुबंध कसा जोडला गेला हे सुद्धा खूप मनोरंजक आहे. जब वो 18 जेव्हा त्या 18 वर्षांच्या होत्या तेव्हा पहिल्यांदा भारतीय संस्कृतीच्या शक्तीशी त्यांचा परिचय झाला. उन्होंने भारत में त्यांनी भारतात बराच काळ व्यतीत केला. भगवत भगवद्गीता आणि उपनिषदांविषयी सखोल माहिती घेतली. आज हस्तिना आज हस्तिनापूर फाउंडेशनचे 40,000हून जास्त सदस्य आहेत और अर्जेंटीना आणि अर्जेंटिना आणि इतर लॅटिन अमेरिकी देशात त्यांच्या जवळपास 30 शाखा आहेत. हस्तिनापुर फाउंडेशन हस्तिनापूर फाउंडेशननं स्पॅनिश भाषेत 100हून अधिक वैदिक आणि तत्वज्ञानावर आधारित ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यांचा आश्रम देखील खूप मनमोहक आहे. आश्रम में आश्रमात 12 मंदिरं बांधली आहेत, ज्यात अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. देवी देवताओं की मूर्तियां हैं. या सगळ्यांच्या मध्यभागी एक मंदिर असंही आहे जे अद्वैतवादी ध्यानासाठी बनवलं गेलं आहे. साथियों ऐसे मित्रांनो, अशी अनेक उदाहरणं आपल्याला असं सांगतात की आपली संस्कृती केवळ आपल्यासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी एक अनमोल वारसा आहे. दुनिया भर जगभरातले लोक आपल्या संस्कृतीची माहिती करून घेऊ इच्छितात, समझना चाहते समजून घेऊ इच्छितात आणि तसं जगूही इच्छितात. आपण देखील पूर्ण जबाबदारीनं आपल्या या सांस्कृतिक वारशाला आपल्या आयुष्याचा भाग बनवून तो सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मेरे प्यारे देशवासियों माझ्या प्रिय देशवासियांनो, आपसे मी आता तुम्हाला आणि खास करून आपल्या युवकांना एक प्रश्न विचारू इच्छितो. मला सांगा, एक बार तुम्ही एका वेळी किती पुशअप्स काढू शकता? मैं जो आपको बताने मी जे आपल्याला सांगणार आहे वो निश्चित ते ऐकून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. भर देगा. मणिपूरचा 24 वर्षांचा युवक थोना थौना ओजम निरंजॉय सिंह यानं एक मिनट एका मिनिटात 109 पुशअप्स काढून एक नवा विक्रम स्थापित केला आहे. निरंजॉय सिंह याच्यासाठी विक्रम स्थापित करणं ही काही नवीन गोष्ट नाही. या आधी देखील त्यानं एका मिनिटात एका हातानं सर्वात जास्त नकल पुशअप्स काढण्याचा विक्रम केला होता. मुझे पूरा विश्वास है मला पूर्ण विश्वास आहे की निरंजॉय सिंहमुळे प्रेरित आपल्याला सुद्धा प्रेरणा मिळेल आणि शारीरिक तंदुरुस्ती हा आपण आपल्या आयुष्याचा एक भाग बनवाल. मित्रांनो, आपके साथ आज मी आपल्याला लडाखची अशी एक माहिती सांगू इच्छितो साझा करना चाहता हूँ. ज्याविषयी कळल्यावर आपल्याला खूप अभिमान वाटेल. लद्दाख को लडाखला लवकरच एक शानदार ओपन सिंथेटिक ट्रॅक और आणि ॲस्ट्रो टर्फ फुटबॉल स्टेडियमची भेट मिळणार आहे. ये स्टेडियम हे स्टेडियम 10,000 फुटांहून जास्त उंचीवर बनवलं जात आहे आणि ते लवकरच तयार होणार आहे. लद्दाख का यह सब लडाखमधलं हे सर्वात मोठं खुलं स्टेडियम असेल, जिथे 30,000 प्रेक्षक एका वेळी बसू शकतील. लद्दाख के इस लडाखच्या या आधुनिक फुटबॉल स्टेडियममध्ये 8 मार्गिकांचा सिंथेटिक ट्रॅक सुद्धा असेल. याशिवाय इथे 1,000 जण राहू शकतील अशी वसतिगृहाची सुविधा देखील असेल. आपल्याला हे ऐकून खूप आनंद वाटेल की या स्टेडियमला फुटबॉलची सर्वात मोठी जागतिक संस्था असलेल्या फिफानं देखील प्रमाणित केलं आहे. जब भी जेव्हा केव्हा खेळासाठी अशी भव्य पायाभूत सुविधा उभी राहते तेव्हा देशभरातल्या युवा वर्गाला एक चांगली संधी मिळते. साथ साथ त्यासोबतच जिथे अशी व्यवस्था तयार होते तिथे देशभरातल्या लोकांचं येणं जाणं होतं, पर्यटनाला चालना मिळते आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. इस स्टेडियम का भी या स्टेडियमचाही फायदा आपके हम लडाखमधील आमच्या अनेक युवक युवतींना होणार आहे. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, बात में मन की बात मध्ये यावेळी देखील आपण अनेक विषयांवर चर्चा केली. विषय और है एक विषय अजून असा आहे की जो सध्या सर्वांच्याच मनात आहे वो है आणि तो आहे
कोरोनाचा. कोरोना की नई वेव कोरोनाच्या नव्या लाटेशी भारत यशस्वीपणे लढत आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे की आतापर्यंत जवळजवळ 4.5 कोटी मुलामुलींनी कोरोना वैक्सीन कोरोना लसीची मात्रा घेतली आहे. का मतलब ये हुआ याचा अर्थ असा झाला की 15 ते 18 वर्षांच्या वयोगटातील जवळजवळ 60% मुलामुलींनी 3 ते 4 आठवड्यांमध्येच लस घेतली आहे. इससे यामुळे आमच्या मुलामुलींचं केवळ संरक्षणच होणार नाही, तर त्यांना त्यांचं शिक्षण निर्वेधपणे सुरू ठेवायलाही मदत होणार आहे. अच्छी बात ये आणखी एक चांगली गोष्ट ही सुद्धा आहे की 20 दिवसांच्या आतच 1 कोटी लोकांनी प्रिकॉशन डोस देखील घेतला आहे. अपने देश की आपल्या देशातील लसीवर देशवासियांचा असलेला विश्वास ही आपली खूप मोठी शक्ती आहे. तो आता तर कोरोना संसर्गाचं प्रमाण देखील कमी व्हायला सुरुवात झाली आहे. ये बहुत हा खूपच सकारात्मक संकेत आहे. लोक सुरक्षित राहोत, देश की देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग कायम राहो, हर देश हीच प्रत्येक देशवासियाची इच्छा आहे. और आप तो जानते आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मन की बात मध्ये काही गोष्टी सांगितल्याशिवाय मला राहवतच नाही. जैसे जसं स्वच्छता स्वच्छता अभियान आपल्याला विसरून चालणार नाही. एकदा वापरून फेकून द्यायच्या प्लास्टिक विरुद्धच्या मोहिमेला आणखी गती देण्याची आवश्यकता आहे. वोकल फॉर लोकलचा मंत्र ही आमची जबाबदारी आहे हमें आणि आम्हाला आत्मनिर्भर म्हणजे स्वावलंबी भारत अभियानासाठी देखील मनापासून कार्यरत राहायचं आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनीच देश विकासाची नवी उंची गाठणार आहे. इसी कामना याच इच्छेसह मी आपला निरोप घेतो. बहुत बहुत खूप खूप धन्यवाद.